हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे, तुम्हाला तर माहीतच झालं असेल, कारण भरपूर वेळा मी माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला सांगितलंच आहे. तरी पण ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर आज मला जायचं आहे उत्कृष्ट महिला मंच, तिथं लावणी करायला जायचं आहे. तुम्हाला तर भरपूरदा मी सांगितलं आहे की मी उत्कृष्ट महिला मंचमध्ये सहभाग घेतला आहे. तर आज मला तिथं जायचं आहे. बघू शकता, काल पण आम्ही तिथं प्रॅक्टिससाठी गेलो होतो. काल पण दुपारी 2 वाजता भर उन्हात, तुम्हाला तर माहितीच आहे चंद्रपूर जिल्ह्यात किती ऊन आहे. तरी पण काल आम्ही 2 वाजता गेलो आणि रात्री 9 वाजता निघालो तिथं, तर घरी 10 वाजता पोहोचलो. तर काल पण आणि प्रॅक्टिसचं टेन्शन याचं त्याच्यामुळे माझी तब्येत आधीच डाऊन होती आणि पुन्हा पण डाऊन झाली. माझा आवाज पण बाहेर निघत नव्हता. तर जाऊ द्या त्या गोष्टी. पण आज मला जायचं, आज सगळ्यात लास्ट फायनल दिवस आहे. तर मला तिथं जायचं आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं का आम्हाला त्यांच्याकडून नऊवारी पातळ मिळाला आहे, तर ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला तुम्हाला दाखवते की आम्हाला त्यांनी काय काय दिलं. तर मी पहिलं कॅमेरा सेट करून घेते आणि तुम्हाला दाखवते की त्यांनी आम्हाला पातळसोबत काय काय दिलं. ज्वेलरी म्हणून नाही का, ज्वेलरी वगैरे सगळं तुम्हाला इथंच शो करेल. तर हे आहे पातळ पिंक कलरचं. याला नाळा पण त्यांनी दिलेलाच आहे. तर हे आहे पातळ, तुम्हाला दिसत आहे का? तर हे आहे पातळ, थोडं चुरगडलं आहे कारण मी त्या दिवशी ट्राय करून बघितलं होतं. तर हे आहे आपलं पातळ, सुंदर कलर दिसतंय, ते छान दिसतंय. तर हे आहे आपलं पातळ. आणि ब्लाऊज, हा आहे ब्लाऊज. ब्लाऊज खूप मोठा आहे, ब्लाऊज खूप मोठी साईज होती, याला मी फिटिंग करून घेतलं आहे. खूप मोठी साईज आहे. पहिलं मला छोटी आली होती, त्यानंतर मी चेंज केलं आणि नंतर आणलं तर खूप मोठं झालं आहे. पण याला मी चेंज केलं आणि दाखवते तुम्हाला ज्वेलरी. त्या ज्वेलरीमध्ये आहे चोकर. चोकर, हे छोट्याशा पुड्या दिसत आहे तुम्हाला, पुड्या, ही नथ, ही लेस, कमरबंद म्हणून ही लेस दिलेली आहे. छान आहे, लुक झाल्यानंतर सुंदर दिसेल. आणि ही वेणी, तर एवढ्या गोष्टी आम्हाला त्यांनी दिलेल्या आहे. तर सिंपलच लुक करायचा आहे. तर मी चला करते स्टार्ट, रेडी म्हणजे रेडी होते, नाही तर खूप वेळ होऊन जाईल आणि आम्हाला लवकर निघायचं आहे. कारण प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. पहिलं 2 वाजता म्हणत होते रिपोर्टिंग टाईम, आता 1 वाजता म्हणतात. आम्ही बाहेर गावचं पडलो, त्याच्यामुळे आम्हाला लवकर जायचं असते. तर चला मी तयारी करते. तर आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. तर त्याच्यासाठीच मी उत्कृष्ट महिला मंचामध्ये भाग घेतला आहे. तर व्लॉग लेट येण्याचं कारण हेच की रात्री येणं जाणं केल्याने माझी पूर्णपणे तब्येत डाऊन झाली. तर माझा आवाजच बाहेर येत नव्हता, म्हणजे आवाज इतका दबला आहे की माझा आवाजच येत नव्हता. म्हणून म्हटलं आता खूप लेट झालं आहे. भरपूर लोकांनी व्हिडिओ पोस्ट पण केले. मी खूप लेट झालं आहे, मला खूप 2 दिवस बरं पण वाटत नव्हतं. मी म्हटलं सगळेजण व्हिडिओ पोस्ट करून पुढं पडले आणि मीच मागे पडले, कारण माझा आवाजच नव्हता. तर मी काय बोलू, आणि व्हॉइस ओव्हर द्यायला तर आवाजच आपला बेस्ट पाहिजे. आता पण माझा आवाज दबलेलाच आहे, तरी पण म्हटलं तुम्ही समजून घ्याल माझी काय आता मनस्थिती आहे. तर मी इथं चालू केली आहे आपली तयारी. तर तुम्हाला मी दाखवते, गेट रेडी स्टार्ट केली आहे, कारण नऊवारी पातळ मी पहिल्यांदा स्टार्ट करत आहे आणि तुम्हाला पण म्हटलं चला दाखवून देते. तर इथं आम्ही पहिले एकामेकींना मदत करून जुळे वगैरे पाडून घेतले आणि एकामेकीला साडी पिन वगैरे करून घेतल्या, कारण जाऊबाई आणि मी दोघी पण जाणार आहोत. म्हणून एकमेकीच्या मदतीने आम्ही एकमेकीला हेल्प करून आम्ही आपल्या तयारी व्यवस्थित करून घेतल्या. त्यानंतर आली मेकअपची बारी. ते तर मी मेकअप करत आहे. मेकअप काय ना, मी सिम्पलच करेल, मेकअप काही एवढा हाय करायचा नाही आहे. तर सरांनी चटकपटकच सांगितलं आहे, पण मी म्हटलं जेवढा जमेल तेवढा करते. तर मी आपल्या 4-5 प्रोडक्ट वापरूनच इथं मेकअप करत आहे. तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे का, जाऊबाईचं नाकातला जे काही होतं ते निघतच नव्हतं आणि तिला नथ घालायची होती. तर आम्ही खूप ट्राय केलं की ते काढायचं, पण ते काही निघायला नाव घेत नव्हतं. मग मी तिला आयडिया दिली की त्या होलमधूनच नथ ट्राय कर म्हटलं. त्यानंतर मग आम्ही मेकअप केल्यानंतर पुन्हा एकदा ट्राय करूच. तर इथं मी आय शॅडो लावत आहे, पहिल्यांदाच ट्राय करत आहे, कारण रात्रीचा प्रोग्राम असल्यामुळे थोडा चटाकच मेकअप मी इथं करत आहे. तर इथं आय शॅडो झाल्यानंतर इथे लावत आहे मी लिपस्टिक. तर मला तर माझा लुक खूपच आवडला आहे, कारण नऊवारीवर मी खूप सुंदर, म्हणजे पहिल्यांदाच इथं बघू शकता फोन पण आला आहे, तुमची तयारी झाली असेल तर निघा म्हणून. तर मी इथं करत आहे तयारी, तुम्हाला पण दाखवेल आणि तयारी पण करेल. 2 महिन्याची मेहनत आज रंगत आहे. तर त्याच्यासाठीच आम्ही इथं जात आहोत. तर उत्कृष्ट महिला मंचाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे लावणीचा. लावणी आपल्या महाराष्ट्राची शान आहे. आता तर लावणीला एका वेगळ्याच गोष्ट याच्यावर नेलं आहे, पण आता लावणी कशी असते ते इथं दाखवायचं. ते तर मी त्यांना बोलत आहे की आमचं होईल, तुम्ही पटापट करा, आम्ही निघू म्हणून.
तर जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहते त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका, शेअर पण करा. तुमचा सपोर्टच मला खूप काही गोष्टी करू शकते आणि तुम्ही कमेंट केली तर मला खूप छान वाटतं आणि कमेंटवरच मी काही जे केलं आहे नाही केलं ते समजून जातं. तर तुमच्या कमेंट मस्त आहे, तुम्ही कमेंट नक्की करत चला. ती तर मी आयब्रो पण लावली आहे. आयब्रो थोडी डार्कच लावेल कारण मी आयब्रो पण करायला वेळ नाही मिळाला. खरंच हाऊसवाईफ म्हटलं तर आपलं इकडं तिकडं आणि रात्रीचं 10-10, 11-11 वाजून जायचे आम्हाला घरी पोहोचतपर्यंत. तर कुठं काय करणार. तर जे आहे ते आता जसं आहे ते त्यानंतर मी इथं लावत आहे कुळ्या पण खूप सुंदर होत्या. सगळ्याच मेकअपचा जे काही त्यांनी ज्वेलरी दिल्या त्या सगळ्याच सुंदर होत्या आणि या अटायरला मॅच करत होत्या. पहिले सुरुवातीला दिलं तर मी म्हटलं कसं दिसेल नाही कसं नाही, पण खरंच खूप सुंदर दिसत आहे. त्यानंतर मी त्याची लावत आहे चोकर, म्हणजे ही चिंच पेटी आहे ती पण इथं मी लावून घेत आहे. सगळे दागिने मी घालून घेईल कारण पातळवर दागिने घातली की त्याचा वेगळाच लुक येतो म्हणून मी तर दागिने पण वेअर करत आहे. आता इथं मी टिकली लावत आहे. टिकलीनं खूप सुंदर लुक येतो बघू शकता. इथं चंद्रकोर टिकली लावली आहे, अगदी लिपस्टिकला मॅचिंग अशी टिकली लावली आहे. त्यानंतर इथं मी कंठी लावली आहे. बघू शकता झाला आहे माझा पूर्ण लुक. आता नथ लावायची आहे, ती पण मी नक्की लावेल. त्यानंतर मी तर बांगड्या आपल्या काढून घेते. बांगड्या मी कमीच लावले कारण लावणी करायची म्हटलं तर जास्त बांगड्या मी इथं घालणार नाही कारण काचाच्या बांगड्या पण अलाउड नव्हत्या आणि माझ्याकडे जो सेट होता तो मी अर्धा जाऊबाईला दिला कारण ते जाऊबाईकडे नव्हता. माझ्याकडे 2 डझन बांगड्या होत्या, तर 1 डझन बांगड्या मी जाऊबाईला दिला आणि 1 डझन बांगड्या मी स्वतःला ठेवल्या. म्हणून जास्त काही मी बांगड्या इथे लावत नाही. बघू शकता नथ लावल्याने इतका सुंदर लुक दिसत आहे ना, तर मला तर मीच माझ्या प्रेमात पडल्यासारखं होत आहे. पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची कमेंट वाचायला मला नक्की आवडेल. तर मी इकडे करत आहे तर माझ्या जाऊबाई तिकडे करत आहे, कारण दोघीला पण एकत्रच निघायचं आहे. दोघींनी पण एकत्रच काम केलं आहे, दोघींनी पण एकत्रच निघायचं. तर आम्ही एकामेकीच्या मदतीनं एकामेकीच्या हेल्पने इथं तयारी करत आहे. व्लॉग लांब होईल म्हणूनच मी 2 पार्टमध्ये डिवाईड करत आहे. हा पार्ट 1 होईल, गेट रेडी विथ नऊवारी. हा व्लॉग 1 होईल आणि नंतर तिथं काय काय झालं, काय काय मजा आली त्याचा व्लॉग मी उद्या पोस्ट करेल. कारण व्लॉग लांब झाल्यानंतर तुम्हाला पण त्रास नको व्हायला आणि मला पण नको, म्हणून मी छोटा छोटा व्लॉग दाखवेल कसं झालं आणि काय झालं. जाऊबाईची तयारी व्हायचीच आहे, चालू आहे. भडकच झालाय थोडसा हो ना. मला पाहुणं कारण सरच म्हणत होते थोडं भडक करून या म्हणून. तर आता झालाय जसा झालाय तसा. तर बाकी पूर्ण लोक मी तुम्हाला नंतर दाखवते. थोडं जाऊबाईंना हेल्प करते, जाऊबाई मागे पडल्या तर नाराज व्हायला नको म्हणून जाऊबाईंना तयारी करून देते. मी येत नाही माझी तयारी. ते मी येत नाही म्हणते, मग मला जावं लागेल एकटीला आणि मी एकटी जात नाही कुठं जाऊबाईला सोडून. तर मी जाऊबाईची तयारी करू लागते. मी पूर्ण लुक, आम्हा दोघीचा पण पूर्ण लुक नंतर दाखवते. चला यांची तयारी करून देते. तर झाली आता आमची तयारी. थोडस फोटोशूट करून घेतो दोघी जणी. तर भडकच दिसते, मी तर भडकच दिसू राहिली. जास्तच भडक दिसू राहिली. पण त्यांनी म्हटलंच होतं का भडकच करूया, आता भडकच केलंय. तर आता थोडंसं फोटोशूट करून घेऊ आणि मग निघू. बघा पहिल्यांदाच आम्ही असा लावणी लुक केलाय. कसं दिसतोय नक्की कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. तर चला थोडंसं फोटोशूट करून घेतो आणि मग वेळ नाही मिळणार कारण आम्हा दोघीचं तर झालंय, पण बाकी ताई जे कोणी आमच्यासोबत येणार होते ना त्यांचं अजून व्हायचं आहे. तर म्हटलं चला आपलं जे काय करायचंय ते करून घेऊ आणि मग निघू. तर मग तुम्हाला आम्ही भेटू तिकडेच. तर पूर्ण मेकअप झाल्यानंतर मला लक्षात आलं की मी मेहंदीच काढली नाही. कारण काल रात्री आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला होता की आपण मेहंदी काढू म्हणून, आणि रात्री उशीर झाल्यामुळे मेहंदी काढायला काही आठवणच आली नाही. जेव्हा मेकअप करत होते तेव्हा लक्षात आलं की आम्ही मेहंदीच नाही काढली. तर तेव्हा कुठं मी अलता होता आमच्या घरी, तर ते शोध करून अलता शोधला आणि त्यानंतर आता आम्ही इतर लावत आहे DIY मेहंदी, म्हणजे हाताला अलता लावत आहे. कारण अलता लावल्याने खूप हाताला वेगळीच सुंदरता येते. तर इथं अलता लावून मी पूर्ण लुक कंप्लीट करते.